जय श्रीराम मंडळी. जरा गोप्रो प्रॉब्लेम देतोय आपला. गोप्रो नाही तर त्याच्यामधली जी SD कार्ड आहे ती जरा लोकल आहे. लोकल पण नाही म्हटली जाणार तिला, चांगलीच येते पण याला सपोर्ट करत नाही ती. तर जरा जिथून आपण SD कार्ड घेतली ना तिथे जाऊ आपण, त्या दादांना सांगू प्रॉब्लेम काय आहे काय नाही आहे. ते फक्त 40 सेकंद होतात आणि रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक स्टॉप होते याची. तर मग मला मेमरी कार्डचाच प्रॉब्लेम वाटतो आहे. तर मग जाऊ आपण तिथे, बघू काय सांगतात काय नाही. बरं दादा चला. आणि हां, आपल्या बाईकचं पण जरा थोडीशी सर्व्हिसिंग करायची आहे. सर्व्हिसिंग म्हणजे ऑइल वगैरे चेंज करून घेऊ आपण नॉर्मल बस, आणि चेन वगैरे फिट करून घेऊ बस, तेवढं. चला. जय श्रीराम मंडळी. चला, गोप्रोचं काय आहे ते बघू आपण. गोप्रोचा प्रॉब्लेम तर नाही आहे, आपला SD कार्ड मेमरी कार्डचा प्रॉब्लेम आहे. तर बघू त्या दादाकडे जाऊ, काय सांगतो काय नाही. अवेलेबल असेल तर घेऊ, नाही तर मग दादा सांगत होता मेमरी कार्डच्या बदले दुसरं काहीतरी देऊन देऊ. चला बघू आता. आणि आपलं बाईकचं पण इंजिन ऑइल टॉपअप करायचं आहे, नाही तर 90 टाकून घेऊ. चला. ते कसं इंजिन ऑइल चेंज करत राहायचं. आपल्या बाईकचं काम निघत नाही मग लवकर इंजिनचं. हो 3 दिवस झाले काढलेलं नव्हतं हिला. लोणखेड्याकडूनच जायला आवडतं मला. ते कसं रोड बेस्ट आहे ना इकडे, डायरेक्ट हायवे, बायपास टू बायपास चाललं जायचं, जास्त ट्रॅफिकमधून नाही जायचं. मग ते कसं गिअर चेंज करा, गिअर कमी करा, याच्यामध्ये जरा बोर होऊन जातं माणूस. इकडे कसं टाकला म्हणजे बस, जास्त खालीवर करायची गरज राहत नाही. शाळेमध्ये तर येऊन गेलो होतो आपण, पण एक वस्तू विसरून गेलो यार घरी. त्याच्यासाठी मला परत जावं लागते आपल्या बाईकसाठी. इथे खूप दिवस झाले, ऑनलाईन ऑर्डर केलं होतं मी त्याला, दाखवतो मी तुम्हाला. तर मंडळी ही होती ती वस्तू. ही काय माहिती आहे का तुम्हाला? हे गिअरचं जी आपली दंडी राहते त्याचं हे भाग माझं हे खराब होऊन गेलेले आहे हे. तर याच्याने कसं आहे, याला आपण असं लावू, याच्याने आपले ना शूज पण नाही खराब होणार. हे बघा, हे फक्त राऊंडवालं, याच्याने ना आपले शूज खराब होऊन जातं, याच्याने नाही खराब होणार. तर चला निघू आपण आता. मंडळी आधी आपण गॅरेजला जाणार होतो, पण आधी आपण गोप्रोचं SD कार्डचं सॉल्व करून घेऊ, ते महत्त्वाचं आहे. आधी ते काम करून घेऊ, मग आपलं अजिम दादाकडे तिथेच गॅरेजवर जाऊ जिथे आपण HGGचे फॉग लाईट इन्स्टॉल केले होते. तिथेच जरा चांगलं काम होतं, पद्धतशीर. इकडे साईडला आहे दादाची दुकान, तर इकडनं U-टर्न मारून घेऊ आपण. तिकडनं आलो असतो पण राऊंड साईड होऊन गेली असती ना, तर मग जरा नाही चांगलं झालं असतं. राऊंड साईडला तर नाही चालत आपण. इथे ना यार बाईक लावायचा खूप प्रॉब्लेम राहतो, पण जागा आहे का नाही आहे. इकडे लावून देऊ, इधर लगाले ते बाईक. तोपर्यंत फक्त 1-2 मिनटं. अरे लाईटचं कसं काय चालू नव्हता. हे समोरचं दुकान आहे KK मोबाईल. खूप भारी भारी वस्तू तिथे, पण पैसा पाहिजे फक्त. भाई पैसा हो तो क्या कुछ नहीं हो सकता. दादाकडे आलो, मेमरी कार्डचं प्रॉब्लेम सांगितला. तर दादाने मला मेमरी मागून दिलेली आहे, ही सॅमसंगची आहे. आणि एक कव्हर पण घेऊन घेतलं मस्तपैकी iPhoneसाठी आपल्या, आणि एक iPhoneची OTG. थँक्यू दादा.
पंकज भाऊ धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. काय का चला तर मंडळी आता जेव्हा आपण आपलं बाईकचं काम करायचं आहे थोडंसं हे ठेवून घेऊ मध्ये, हे पण ठेवून घेऊ, दादाला पेमेंट करून देऊ दादा. मंडळी आता डायरेक्ट आपल्या बाईकचं काम करून घेऊ आपण. अरे यार माझ्या ढोल्यासाठी औषध घ्यायचं आहे, एक आजारी पडलेला आहे तो, त्याचं औषध घेऊन घेऊ आधी मग जाऊ तिकडे आपण. खूप म्हणजे खूप आजारी पडला यार तो. ए यार कशा बी गाड्या लावून देतात हे. तर मंडळी घेऊन घेतलं आहे औषध आपण, आता जाऊ डायरेक्ट बाईकचं काम करून घेऊ आपण. यार हालत पण नाही ही, जड आहे जरा, वजन कसं काय कमी करता येईल काय माहिती, तुम्हाला माहिती असेल तर सांगून द्यायचं. I'm joking! Mamma mia! Come on! Ajan! चला 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 इकडे इकडे. रस्ता केवढा, इकडे गाड्या किती वापरतात, तरी ह्या दादाने मध्येच गाडी टाकून दिलेली आहे. आता जोपर्यंत आपलं गॅरेज येत नाही तोपर्यंत हा दादा आपल्याला साईड देणार नाही. पण आपण एक काम करू, आपण देऊ आउट साईड टाकून इकडनं. काय करता आता, नाही लाज आहे. चला बस झालं काम, नेत्याने निघून दिलं असतं. पोचून गेले आपण गॅरेजकडे, जरा गॅरेजवर थांबून घेऊ इथे. हाय की नाही, हाय अजिम दादा, नाही तर चालू चालू गायब होऊन जातो. हाय हाय काका होते कॉलनीतले. तिकडे लावायला सांगतोय, इधर लगा देते. ऑइल तर निघून गेले. अजिम दादाने काय केलेलं आहे बघा, ते म्हणजे सायलेन्सरवर ऑइल नाही पडायला पाहिजे. म्हणजे आपण बाईक चालू करतो तो सायलेन्सरवर ऑइल पडलेलं राहतं ना आपलं, तर मग त्याचा धुवा येतो. म्हणून आता बघून घ्या काय केलेलं आहे. डायरेक्ट हे ऑइलच्या होलच्या खाली पुठा लावून दिलेला आहे, म्हणजे त्याच्यावर आपलं ऑइल नाही पडलं सायलेन्सर, त्याच्यावर डायरेक्ट ऑइल खाली तगारीमध्ये. गिअरलीवर पण बसून गेला आपलं एकदम परफेक्ट. ऐसा क्या ऐसा नाही ये, हाँ ये हाँ बस बस बस. आता याच्याने आपले शूज पण नाही खराब होणार. हे आता ऑइल पण टाकलं गेलं. आता वो अंदर का निकाले का नहीं शोएब, ये फिल्टर में का चलेगा ना, कुछ नहीं होगा ना. नहीं नहीं वो अंदर ऑइल होगा ना. और फिल्टर वगैरे काढायची काही गरज नाही म्हणे, फक्त ऑइल चेंज करून घेऊ आणि चेन वगैरे टाईट करून घेऊ. अजून दादा चेन टाइट कर देना, थोड़ी ढिल्ली हो गई. हाँ चेन टाइट करून घेऊ आता. ऑइल तर टाकलं गेलंय आपलं, चेन पण लूज होऊन गेलेली आहे, खूपच लूज झाली. पैसा लागतो यार खूपच. काय करता आता, घेतली तर करावं लागेल ना. चेनचं काम पण होतंय आता. शोएब करतोय. शोएब इधर देख तो. अच्छे से फिट कर. हाँ बहुत दूर जाने का है मुझे. ये मुझे भी सिखा दे रहे, मैं घर पे कर लूंगा साले 2-3 पानी लेके. पानी तो बहुत है घर पे मेरे, तुमको भी नहीं तरास और मुझे भी नहीं तरास. बात तो सही है. हे झालं आता आपलं काम सगळं. आता डायरेक्ट घरी. धन्यवाद अजीम दादा. शोएब भाई पहले हाथ मिला ले मेरे से. चलो चला मंडली, इधर से निकलेंगे क्या अजीम दादा? नहीं निकलेंगे ना, पीछे कर लेते. बस चलो चला मंडळी. अरे यार आता लोन खेळा जायचे.
ते आपलं बंच घ्यायचं आहे पेपरचा, झेरॉक्समध्ये आपण झेरॉक्सला वापरतो ना ते. आणि मग घरी झेरॉक्सच्याच दुकानावर घेऊन घेऊ आपण काकांकडे, जिथे आपण झेरॉक्स काढायला तिथे. काका ते एक झेरॉक्सचं हे देऊन द्या मला. नाही बंडल. हां कितीचं येते? 250. बरोबर. हे घ्या काका. त्या दिवसाचे 50. हां चला मंडळी, अब डायरेक्ट घर पेच जाते. एक काम होतं अजून, ते राहून गेलं. पण मम्मीला प्रिंट काढून द्यायची आहे मला 2. मग येऊ संध्याकाळी. मंडळी आपलं आज गोप्रोचं पण काम होऊन गेलं, म्हणजे अर्धच काम झालं गोप्रोचं आपलं. तर दादाने मागवलेली ती मेमरी कार्ड, आणि आपलं बाईकचं पण काम होऊन गेलं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नवीन असेल तर कोणी माझी प्रिय मित्रमंडळी लाईक करा, शेअर करा. मस्त मस्त तुमच्यासारखे गोड गोड, खूप गोड गोड कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या भाऊला. लवकर पुढे जाऊ आपण. मी पुढे गेलो तर माझी मंडळी पुढे गेली, बरोबर आहे का नाही? लवकर लवकर सपोर्ट करा. चला मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय बजरंगबली.